तिला कधीच काही कमी पडू देणार नाही. अगं चहा घेतोय. कडक. मोहनला भेटायचं असेल तर ही साडी नेसून ये. हे राजवर्धन साहेब या साडीबद्दल असं का बोलत होते? हा खरंच फक्त योगायोग आहे की माझ्या मोहनला या सगळ्यात अडकवण्यात त्यांचाच काहीतरी हात आहे का? हे सगळं तुम्ही बनवलेत? मी काय विचारतोय, हे सगळं तुम्ही बनवलेत का? जिनियस. क्या बात है हर्षवर्धन. खा खा खा. काय बघतोय नुसतं खा. म्हणतात ना की कायदा पुस्तकात सगळ्यांसाठी सारखाच असतो, पण त्यातली पळवाट कुठे, तिचा फायदा कसा घ्यायचा हे फक्त डोकं असणाऱ्यांनाच कळतं. तिथे चांगलं डोकं वापरलंय तुम्ही. महाभारतात कुरुक्षेत्रावरती युद्ध झालं होतं. तुम्ही तर युद्ध होण्याच्या आधीच सगळी तयारी करून ठेवली. मैदान कुठलं, मोहरे कुठले, डाव कुठले टाकायचे, हे सगळं तुम्ही आधीच ठरवून टाकलं की. तुम्ही तर युद्ध सुरू होण्याच्या आधीच कुरुक्षेत्र आपल्या ताब्यात कसं घ्यायचं याचा प्लॅन केलात ना. हे फक्त षडयंत्र नाहीये, तर प्रत्येक चाल विचार करून रचलेला डाव आहे. थँक्यू काका. मग आता या सगळ्याची व्हॅल्यू काय आहे बोला. व्हॅल्यू ती माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त माहिती असणार ना. किर्लोस्कर तुम्ही. तुम्ही सांगा. आता तुम्ही विचारलंय म्हणून सांगतो. हे सगळं आपण नेमकं ताब्यात कसं घ्यायचंय ते कळायला. म्हणजे कसं आहे की सध्या काहीच गोष्टी आमच्या हातात नाहीयेत. म्हणजे तुमच्यापासून काय लपवायचं म्हणा. पण सध्या जरी काही गोष्टी आमच्या हातात नसल्या, तो मार्ग तुम्ही दाखवालच की. नाही म्हणजे एकंदरीत जे काय प्रॉपर्टी आहे, सगळं जे काय आहे त्याची सूत्र आमच्या हातात यायला. आमच्या सासूबाई आहेत ना, फार कौतुक आहे त्यांना नातवाचं. त्यांना दिसत राहू दे की अभिमन्यूच सगळं करतोय, पण बाकी सगळ्या गोष्टी आमच्या ताब्यात यायला. सो किर्लोस्करांची ही सगळी संपत्ती जर आमच्या ताब्यात यायला हवी असेल तर काय लपवायचं, किती लपवायचं आणि योग्य वेळ आल्यावर नेमकं काय बाहेर आणायचं, या सगळ्याचं योग्य प्लॅनिंग आपल्याला करायला हवं. पॉइंट आहे. गुड. कुठे आहेस? फोन का उचलत नाहीस? वृंदा प्लीज परत ये. हे शालू पण का? आता हिला तरी कसं समजावू मी? आणि समजवायचं तर यावेळी ऐकण्याची मनस्थिती नाहीये.
एक तर इकडे हे मोहनला भेटायचंय तर ही साडी नेसून ये. आता फक्त भेटायचं नाहीये मोहन, खूप बोलायचंय मला. इतक्या दिवसात मला जे जे सगळं साधलंय ना ते एकदाच बोलून मोकळं व्हायचंय आणि तुला घेऊन इथून लांब निघून जायचंय कायमच. मोहन कुठे आहेस तू? अगं किती व्रत करा उपवास करा वेळ थांबवू शकलाय का कोणी? ती यायची तेव्हा येणारच आहे. आता परमेश्वराच्या मनात असेल तर उद्या पण येईल का? मोहन नाही 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 मोहन, नाही तू आता लांब नाही जाऊ शकत आता. मोहन मोहनचा मेसेज. पण हा खरंच माझ्या मोहनचा मेसेज आहे की कोणीतरी वेगळंच आहे? मेसेज ओपन करून बघू का? हा माझा मोहन नसेल तर? पण मी संधी घालवू नाही शकत. मी बाहेर भेटायला आलोय. बाहेर ये मोहन. मोहन 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 कुठे आहेस तू? लवकर बाहेर ये आता. किती दिवस झाले, किती महिने झाले मी तुझी वेड्यासारखी वाट बघतेय. मी आता बास कर आणि ये बरं लवकर समोर. तुला शोधत शोधत इथे मुंबई पर्यंत आलीये मी. आता लपंडावाचा खेळ बास कर मोहन आणि प्लीज माझ्या समोर ये ना. मोहन मोहन ये समोर. मला मेसेजवर आत्ताच म्हणालास ना की तू बाहेर आहेस म्हणून. मग कुठे आहेस आता? मोहन ये ना समोर. मोहन मोहन मेसेज करून बघू का त्याला? मोहन मोहन अरे कुठे आहेस तू? तू ये ना रे आता समोर. बास ना आता, अजून किती त्रास देणार आहेस रे?
सर म्हणजे माझा अंदाज, माझा विश्वास खरा ठरला. तुम्हीच माझे मोहन आहात. काय ग अशी काय बघतेस? हॅलो, काय काय कुठल्या तंद्रीत हरवलेली असतेस तू सतत? काय करतेस इथे एवढ्या रात्री? कोणाला शोधतेस? पायात चपला बिपला पण घातल्या नाहीयेस, काहीतरी लागेल पायाला. गडबडीत राहून गेलं. अगं हो, पण तू अशी बेभान होऊन इकडे पळत सुटली होतीस. तुझा जो काही स्पीड होता, ज्या पद्धतीने तू पळत होतीस, मला वाटलं तुला तुझा नवरा सापडला की काय, त्याला भेटायला चाललीस की काय? काही बोलणार आहेस? काशीच नेहमीसारखी गप्प बसणार आहेस? काय ग? बरं ठीक आहे, तुला फिरायचं असेल तर निदान चपला घाल. तिकडे काढून ठेवल्या चपला, घाल द्या, काहीतरी लागेल पायाला. हा हा शशांक, हा आलो मी. हा हो. एका क्षणाला असं वाटलं होतं की ती हाक माझ्या मोहनची आहे आणि तुम्ही माझे मोहन म्हणून समोर आलात. पण ते जर तुम्ही नाही आहात, मग मला मिळालेली चिठ्ठी ती कोणी, हा मेसेज, हे सगळं काय आहे? कोणी केलंय? इथे कोणी माझ्यासोबत खेळ खेळत आहे का? आज काय स्पेशल आहे का? सगळे एवढे नवीन नवीन. कुणाला भेटायला चालली आहेस का? अगं बघ, नाही चांगला दिसत आहे हा शर्ट. माझा पॅटर्न नाही हा. मोहन, मोहन, तू 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 मोहन कुठे होतास इतके दिवस? किती महिने झाले तुझी वेड्यासारखी वाट बघतेय मी, माहितीये तुला. मी गावाकडून इथे मुंबईत आली तुला शोधत कुठे कुठे नाही शोधलं तुला. तुला जरा तरी कल्पना आहे का तिथे आई बाबांची काय अवस्था झाली आहे? कुठे होतास मोहन? तू समजून कुठल्या तरी भलत्याच माणसाला मोहन समजत होते मी. किती गोंधळ उडाला माझा, माहितीये तुला. मेसेज नाही, फोन नाही, हे असे लपाछुपीचे खेळ कशाला खेळतोस तू माझ्यासोबत? मोहन, मी बायको आहे रे तुझी. तू माझ्यासोबतही काय खेळ खेळतोयस? मोहन, तू गप्प कायस? तू बोल ना माझ्याशी. आधी मला सांग, तू इतके दिवस मला एकटीला तुझी वाट का बघायला लावलीस? कुठे गेलेलास मला सोडून? मोहन, अरे बोल ना रे. मोहन, षडयंत्राच्या काळोखाने केला घात. सौभाग्यवती वृंदा उभी मृत्यूच्या दारात.
ही चिठ्ठी कोणी लिहिली? हा शर्ट इथे कोणी आणला? आणि आणि हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण काय? हे सगळं जो कोणी करतोय तो या घरातलंच आहे का? माझ्यावर नजर ठेवणं का तो? आणि असेल तरी का? उत्तरं हवी असतील तर अंदाज नाही, पुरावा शोधावा लागेल आणि तो मी शोधणार. हा शर्ट इथे कोणी आणला आणि कशासाठी? बास झालंय लपून छपून आता सगळं. कधी चिठ्ठी, कधी शर्ट, आणि मी बसते वेड्यासारखी त्याचा अर्थ शोधत फिरत. ज्याला काही सांगायचं ना त्याने समोर यावं आणि सांगावं. आता मीच जाते त्यांच्यापर्यंत. मला माहितीये हे सगळं मोहनशीच जोडलं गेलेलं आहे. मग उत्तरं शोधत कशाला बसायची? सरळ त्यालाच जाऊन विचारते ना. काय करू? नक्की जाऊ ना? नाही, आज नाही टाळणार मी. आज काहीही झालं तरी मी विचारणार. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मोहन, आणि ती उत्तरं तू आज मला देणारच. नको जाऊस. तू चुकीचा रस्ता निवडलायस. नको जाऊस. परी, तुझा रस्ता मागे आहे. परी, नको जाऊस. तू नको जाऊस. तू मागे फिर. नको परी जाऊस. बाळा, नको. तू परी. नको जाऊस. मागे वळ. परी काय बोलतेस? इथे बघ रात्र खूप झाली. इतक्या रात्री इथं का बसलीस? नको चल जाऊस. पोलीस चल. नाही, नको जाऊस. नको जाऊस. जो गेला तो फसला. तू नको जाऊस. तू मागे फिर. परी, नको परी चल बाळा, खोलीत चल. रात्र झाली की नाही? चल खोलीत नको चल. जाऊस. अगं नको जाऊस. तू नको जाऊ. नको. परी आता काय बोलत होती? ती जे काही बोलत होती त्याचा संबंध या शर्टशी तर नसेल ना? परी, परी, परी. वृंदा, काय का आता एवढ्या रात्री इथे काय करतेस? कोणाला शोधतेस का तुला बोलवलंय कोणी इथे? मी ते वृंदा, काय विचारतोय मी? एवढ्या रात्री इथे येण्याचं कारण काय आहे? मी ते काय मी काय ते काय? आणि हातात काय तुझ्या? काय लपवतेस? दाखव. नाही, काय नाही. वृंदा, पटकन बोल, काय लपवतेस? अगं बोल. माझ्या नवऱ्याचा मोहनचा शर्ट आहे. काय? तुझ्या नवऱ्याचा शर्ट आहे? हा? हो. पण तो कसा आला तुझ्याकडे अचानक? तू तर म्हणाली होतीस की तुझ्या नवऱ्याची एकही वस्तू तुझ्याकडे नाहीये म्हणून. मग हा शर्ट कसा काय आला तुझ्याकडे अचानक? मोहनवर असं काय प्रेशर आहे की तो अभिमन्यू म्हणून वावरतोय?
अगं वृंदा, तू अशी फ्रीज काय होतेस मध्येच? मी बोलतोय काहीतरी, विचारतोय तुला काहीतरी, काय प्रॉब्लेम काय तुझा? हे बघ, मला कळतंय काहीतरी गडबड आहे, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय मला, ते मला सांगणार आहेस का तू आता? सर एक मिनिट, सर तुम्हाला कसं कळलं माझ्याकडे माझ्या नवऱ्याच्या आत्ता काही आठवणी नाही आहेत म्हणून? वृंदा, तू ना एखाद्या चांगल्या सायकोलॉजिस्ट कडनं ट्रीटमेंट घे जरा. त्या रघुपेक्षा मोठा प्रॉब्लेम आहे तुझा विसरण्याचा. अगं, आपण कोणाला काय सांगतोय याचा तरी हिशोब ठेव. मी मागे तुला तुझ्या नवऱ्याचे फोटोज मागितले होते पोलिसात द्यायला, तेव्हा तू मला सांगितलं होतंस मी मुंबईला आले तेव्हा माझी बॅग जळली, त्यात तुझ्या नवऱ्याच्या सगळ्या आठवणी, सगळ्या वस्तू जळून गेल्या म्हणून. आठवतंय का? त्यानंतर संजीवनी काकूनी मागे तुझी खोली तपासली होती, तेव्हाही तुझ्या नवऱ्याची एकही वस्तू सापडली नाही. मग आता अचानक हा शर्ट तुझ्याकडे कसा आला आणि तो हातात घेऊन तू इथे काय करतेस या वेळेला, असं विचारतोय मी. खरं सांगू तर कसं काय मला पण माहित नाहीये, पण मला सारखं हे वाटतंय की सर कोणीतरी मुद्दाम ठरवून हे सगळं घडवून आणतंय. कारण हा शर्ट मला माझ्या खोलीत नाही, बाहेर वडाच्या झाडाच्या इथे सापडला. इथे सापडलाय? हो. वृंदा, तुला खात्री आहे की हा शर्ट तुला इथेच सापडलाय? कारण तसं असेल तर हे खूप सिरियस आहे. हो सर, मी सांगते ना तुम्हाला. मग इफ यू डोंट माइंड, मी तुला एक विचारू, आणि तू जर खरं उत्तर दिलंस तर मला आवडेल. हे बघ, मी सरळ विचारतो तुला, तुझा नवरा काही चुकीच्या कामांमध्ये अडकला होता का?